ऐसी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवा करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त, जगत गुरु जगत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु, पाचवा वेद निर्माते, वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा गोडसा अभंगात सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल असणारे गोकुल शांताराम देवाडे व तसेच श्री शांताराम दामू देवाडे व त्याचप्रमाणे श्री किसन तुकाराम लगड यांचे मी मनापासून आभार मानते व समस्त ग्रामस्थ आपटाळे यांचे देखील आभार मानते. ह्या गावासोबत माझे एक वेगळीच नाळ जोडलेली आहे. ती कस काय तर माझी आजी सौ कलाबाई मारुती कौदरे, हिचं हे मामाचं गाव आहे व माझ्या मामीचं देखील हे माहेर आहे. अशा प्रकारचं ह्या गावाशी माझं एक नातं जोडलेलं आहे आणि यात तुम्ही सर्वांनी मिळून मला प्रथम दिवसाची सेवा आयोजित केली, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि मला कीर्तनामध्ये साथ करणारे, ज्यांची पखवादावर थाप पडताच अख्खा महाराष्ट्र कराडतो असे असणार मृदंगवादक असतील, गायनाचार्य असतील, टाळकरी माळकरी असतील, यांचे मी मनापासून आभार मानते. व माझ्या जन्मदाता आई वडिलांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी, तुम्हा श्रोते मंडळांच्या चरणी वंदन करून कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल सज्जनांनो, अनेकांनी तुकोबारांना प्रश्न केला का हो तुकोबारा, तुम्ही सांगता नामस्मरण करा, देवाचे भजन करा, पण या नामस्मरणातून देवाच्या भजनातून नक्की मिळतं तरी काय? या नामस्मरणाचा नक्की फायदा तरी काय? तेव्हा तुकोबारा सांगतात नामस्मरण का करावं. नामस्मरणाचा फायदा काय तर याचा विचार सकल संतांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण केले पाहिजे. नाथ महाराज सांगतात, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा. आपण जर संत समागमामध्ये विलीन होऊन देवाचं नामस्मरण करायला लागलो, भजन करायला लागलो, तर आपण त्या ठिकाणी ह्याची त्याची निंदा स्तुती न करता फक्त देवाचे भजनच करत असतो, नामस्मरणच करत असतो. आणि अखंड नामस्मरण केल्याने आपल्या चित्ताला स्थिरता समाधान प्राप्त होते. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. सदा नाम घोष करी हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. मग महाराज, आपले चित्त हे खूप चंचल आहे, ते सहजासहजी शांत होत नाही. ते इतके चपळ आहे की त्याला जायलाही वेळ लागत नाही व यायलाही वेळ लागत नाही. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुंदर असे वर्णन करतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. विठ्ठल विठ्ठल. आज पवित्र अशा पुरुषोत्तम मासाच्या पर्वणीमध्ये आपण सर्वजण भगवंताचे नामस्मरण भजन करत आहोत. हा खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. महर्षी व्यासांनी पद्मपुराणात या अधिक मासाचे महत्त्व देखील सांगितले आहे. नैमिषारण्यात सर्व ऋषीजन कथाश्रवणास बसले होते. कलियुगातील मानवी जीवनाचे कल्याण कसे होणार, कमी सेवेत अधिक पुण्य कसे प्राप्त होणार, असा प्रश्न सर्व ऋषींनी महर्षी व्यासांना केला. त्यावेळी महर्षी व्यास म्हणाले, अधिकस्य अधिक फलम, या न्यायाने बहुपुण्य प्राप्त करून देणाऱ्या अधिक महिन्याची उपासना हे त्यावर एकमेव उपाय आहे. थोड्याशा सेवेत अधिक पुण्य प्राप्त करून देणारा हा अधिक महिना आधी मलमास म्हणून ओळखला जात होता.
एके दिवशी तो मलमास अत्यंत दुःखी होऊन भगवान विष्णूंना शरण गेला व भगवान विष्णूंनी त्याचा स्वीकार करून त्याचा उद्धार केला. ज्याचं कोणीच नसतं, ज्याला सर्वजण टाकून देतात, जो अनाथ असतो ना, त्याचा स्वीकार माझे भगवंत आणि संत करत असतात. आज सुद्धा जी लेकरं आनंदीत शिक्षण घ्यायला येतात, ती लेकरं एक रात्र सुद्धा उपाशी झोपत नाही, एवढी कृपा आमच्या माऊलींची आहे. कारण आमची माऊली अनाथांची माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया वंदित ते, एका जनार्दनी पाया वंदित ते. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया वंदित ते, एका जनार्दनी पाया वंदित ते. त्यावेळी हा मलिन झालेला मलमास भगवान विष्णूंना शरण गेला व भगवान विष्णूंनी त्याचा स्वीकार करून त्याला स्वतःचे नाव दिले. असा हा पुरुषोत्तम मासाचा पावन पर्व काळ आहे. सज्जनांनो, या महिन्यामध्ये भगवंताच्या नामस्मरणाला, व्रतवैकल्याला आणि दानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये गोदान, भूदान, सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आणि दीपदान केल्यानंतर जे पुण्य आपल्याला भेटतं ना, जे पुण्य आपल्याला मिळतं, ते पुण्य 3 पटीने अधिक होत असतं. कारण हा महिना 3 वर्षांनी येतो. यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये अधिक पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून या अधिक मासाला शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. म्हणून या महिन्यामध्ये भगवंताचे नामस्मरण करत चला, भगवंताचे भजन करत चला. विठ्ठला विठ्ठला विठाला मग महाराज या ठिकाणी जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय संसारातील जीवाला उपदेश करतात की हे मानवा, घे हरीचे नाम. पण ते कसे घ्यायचे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. संत कबीर महाराज सांगतात, माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख माई, मनुआ तो चहु दिशा फिरे, ये तो सुमिरन नहीं कबीरा, ये तो सुमिरन नहीं. मग महाराज संसारात आल्यानंतर कशी नामस्मरण केल्याने आपला उद्धार होऊ शकतो, त्याकरता आपल्याला काय करावे लागेल हो, तर भगवंताचे नाव आपल्या मुखामध्ये, आपल्या कंठामध्ये धारण करावे लागेल. ज्यावेळी देवदानवांचे युद्ध झाले होते, त्यावेळी समुद्र मंथन झाले होते व त्या समुद्र मंथनातून अनेक रत्न प्रकट झाली, त्यामध्ये विष देखील होते. आता देवदानवांना असा प्रश्न निर्माण झाला की हे विष कोणी घ्यायचे. त्यावेळी जगाच्या कल्याणाकरिता, विश्वाच्या कल्याणाकरिता भगवान भोलेनाथांनी ते विष प्राशन केले. हे भगवान भोलेनाथ कसे आहेत हो, हे अजन्म आहेत, त्यांना जन्मही नाही व मृत्यूही नाही. त्या भगवान भोलेनाथांची सर्व देवतांनी प्रार्थना केली. हे शंभुनाथ दिगंबरम, हे शंभुनाथ दिगंबरम, करुणाकरम जगदीश्वरम, भवतारकं भयहारकं, भवतारकं भयहारकं, करुणाकरं जगदीश्वरं, हे शंभुनाथ दिगंबरं, हे शंभुनाथ दिगंबरं, करुणाकरं जगदीश्वरं. देवतांच्या प्रार्थनेला भगवान भोलेनाथ धावून आले व त्यांनी विषाचा कलश प्राशन केलं. परंतु काय झालं, भगवान भोलेनाथांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली. त्या विषाचा प्रभाव एवढा भयंकर होता की त्या प्रभावाने भगवान भोलेनाथांच्या शरीरातून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. परंतु ते विष पचवण्याकरिता भगवान भोलेनाथांनी प्रभू श्री रामचंद्रांचे नामस्मरण केले. मंगल भवन अमंगलहारी, द्रवहु सुदशरथ
अचल बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम 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 भगवान भोलेनाथांनी प्रभू श्री रामचंद्रांची नामस्मरण केले, भजन केले. राम राम रटते रटते बीती रे उमरिया राम राम रटते रटते बीती रे उमरिया रघुकुल नंदन कब आओगे रघुकुल नंदन कब आओगे मिलन की डगरिया राम राम रटते रटते बीती रे उमरिया राम राम रटते रटते बीती रे उमरिया. मग महाराज आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की भगवान भोलेनाथ प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण करतात, धावा करतात. मग प्रभू श्रीराम कोणाचा धावा करतात हो? तर प्रभू श्रीराम सुद्धा भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजित दासीव राम पूजी सदा शिव राम पूजित दासीव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव. मग भगवान भोलेनाथ प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण करतात, धावा करतात. मग प्रभू श्रीराम कोणाचा धावा करतात हो? तर प्रभू श्रीराम सुद्धा भगवान शिवाचाच धावा करतात. कारण शैव व वैष्णव हा भेद कोठेच नाही. जय सिया राम जय जय सिया राम श्रीराम जय राम जय जय राम अशी प्रार्थना केल्यानंतर व रामनामाचा जप केल्यानंतर त्या करुणाकर महादेवांच्या शरीरातील विषाचा प्रभाव शांत झाला. एवढी ताकद रामनामामध्ये आहे. आणि म्हणूनच त्या दिवसापासून भगवान भोलेनाथांना नीलकंठ हे नाव पडले. राम से बडा राम का नाम राम से बडा राम का नाम अंत में निकला तो फिर निकला ये परिणाम राम से बडा राम का नाम राम से बडा राम का नाम. मग महाराज आपल्याला आपल्या मुखामध्ये आपल्या कंठामध्ये आपल्या जीवनामध्ये रामनामाची जोडी करावी लागेल. आता जोडी करावी लागेल म्हणजे नेमकं काय करावं लागेल हो? तर रामनामाची सोबती संगती करावी लागेल. संगत कर बडो की बडत बडत बड जाय गज के माता हजा बैठी मन माने सो फल खाय विठाला विठाला मग आपल्याला रामनामाची सोबती संगती करावी लागेल. महाराज समजा शेळीने जर हत्तीची संगत केली तर काय होईल हो? सांगा बरं. तुम्हाला तर शेळीची खोड नक्कीच माहिती असेल. शेळी काय पाला खाते का? बोलत चला, शेळी काय पाला खाते? नाही. शेळी काय खाते मग? नुसता शेलका शेलका माल. म्हणजे झाडांचा कवळा कवळा शेंडा शेळी
खात असते. ती हत्तीच्या डोक्यावर जाऊन बसते आणि झाडांचा कोवळा कोवळा शेंडा खाते. हा कशाचा परिणाम आहे? तर तिने हत्तीची संगत केली ना, याचे तिला मनचाह फळ मिळालेले आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये सद्विचारांची संगत केली, भगवंताचे नामस्मरण केले, तर काय होईल? जन्मजन्माचा फेरा व गर्भवास चुकेल. हेच तुकोबऱ्या अभंगाच्या ऐसी जोडी कारा रामकंठी दारा, 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 ऐसी जोडी कारा रामकंठी दारा. येणे तुके फेरा गरीबावास, येणे तुके फेरा गरीबावास, नाशिवंताची प्रिय पुत्रदान, नाशिवंताची प्रिय पुत्रदान, नाशिवंताची प्रिय पुत्रदान, तेरे तुके तेरा गर्भवास, तेरे तुके तेरा गर्भवास, नाशिवंताची प्रिय पुत्रदान, नाशिवंताची प्रिय पुत्रदान, नाशिवंताची प्रिय पुत्रदान, नाशिवंताची प्रिय पुत्रदान. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ विठ्ठला विठ्ठला. मग महाराज, गर्भवासाचा फेरा चुकवायचा म्हणजे नेमकं काय करावं लागतं? आता गर्भवासात असताना या जीवाला किती दुःख सहन करावे लागते. या जीवाला सुखाची अपेक्षा केव्हापासून लागते? हो बोलत चला, या जीवाला सुखाची अपेक्षा केव्हापासून लागते? जेव्हापासून या जीवाला आईच्या गर्भामध्ये टाकले जाते. आता तुम्ही मला सांगा, आईच्या गर्भामध्ये राहण्याकरिता काही सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले आहेत का? हो बोलत चला, सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले आहेत का? नाही. व खाण्याकरिता काही पंचपक्वान जेवण आहे का? सांगा बरं महिला मंडळ, पंचपक्वान जेवण आहे का? नाही. मल, मूत्र आणि घाण जिवंतपणी जर नरक यातना कुठे सहन करावे लागत असतील ना, तर त्या आईच्या गर्भामध्ये सहन करावे लागतात. मग तिथे तो जीव गुदमरतो आणि देवाला आळवणी करतो, विनवणी करतो की हे देवा, एक वेळ करी या दुःखावे गळे, 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 एक वेळ करी
झाल्यानंतर 9 महिने कष्टल्यासी 10व्यासी प्रसूत झाली येतानी कर्माड तुझी मान अडकली. मग महाराज तो जीव जन्म घेत असताना सुद्धा त्या मातेला असह्य अशा वेदना सहन कराव्या लागतात. जन्म घेत असताना सुद्धा दुःखच आहे. आता तुम्ही म्हणाल की महाराज आले जीवाचे बालपण, या बालपणामध्ये कोणाचे कर्ज फेडायचे राहत नाही, कोणाची लग्न लावायची राहत नाही, कसलंच टेन्शन नसतं. पण या बालपणामध्ये पण दुःख आहे. तुम्ही म्हणाल कसलं दुःख आहे महाराज? तर ऐका बालपणाच्या दुःखाच्या यातना. उन्हाळ्याचे दिवस चालू असावेत, माय माऊली घरातील साफसफाईचे काम करत असावेत. त्यावेळी त्या मातेच्या बाळाला भूक लागते, ते बाळ रडू लागते. त्या बाळाचा आवाज ऐकताच ती माय माऊली त्या बाळाजवळ येते व बाळाला दूध पाजू लागते. परंतु दूध पित असताना त्या बाळाला आईच्या घामाचा वास येतो. ते अजूनच जोरजोराने रडायला सुरुवात करते. आधीच घरकामावरताने आई वैतागलेली असते व बाळाचं रडणं ऐकून ती अजूनच वैतागते. ती त्याच्या 2 फटके लावून देते व तिथून निघून जाते. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाळपणामध्ये पण सुख नाहीये. विठ्ठला विठ्ठला मग महाराज हे जग नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत आहे. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मग महाराज या गर्भवासाच्या दुःखातून, या भवसागरातून आपली पत्नी, मुलं किंवा आपल्या जवळचं धन आपल्याला सोडू शकतं का हो? तर नाही. मग कोण सोडवू शकतं? तुकोबाराय सांगतात फक्त भगवंताचे नामस्मरण आपल्याला त्या भवसागरातून, त्या गर्भवासाच्या दुःखातून तारू शकते. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे त्या ठिकाणी भगवंताचा निरंतर वास आहे. परंतु त्या नामस्मरणामध्ये निर्धार आणि सातत्य पाहिजे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे ऐसा नामी जा निर्धार, तेथे निरंतर देव वसे. मग महाराज गर्भवासाच्या दुःखातून आपली प्रिया पुत्र धन सोडवू शकणार नाही. आता प्रिया पुत्र धन म्हणजे काय हो? तर प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे संतान, मुलगा किंवा मुलगी, आणि धन म्हणजे संपत्ती, पैसा. धनानुभूमो पशुवच्छ गोष्टे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहचितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. मग महाराज हा संसार अतिशय दुःखमूळ आहे. या संसारात अडकून राहू नका. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ सोनी, पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ सोनी, पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जावो, तुझी देईल निर्मळ. कवनामे शरण जाऊ, सृष्टी देईल निर्मळ. कर्म जागोत दैवाचा, देव परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाम मी उच्चारी. धर्म जागोत दैवाचा, देव परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. सज्जनांनो, संसारात अडकून राहू नका. जीवन जगत असताना पुण्य करत चला. अरे वाल्ला कोळी किती पापी होता नाही का? अनंत प्रकारचं पाप वाल्ला कोळ्याने केलेलं आहे. वाल्ला कोळ्याचा रोजचा धंदा झाला होता. रोज एक माणूस मारायचा आणि एक राई एवढा खडा
रांजणामध्ये टाकायचा. अशी 7 रांजणं भरली होती. विचार करा किती पाप वाल्ल्या कोळ्याने केलेला आहे. एके दिवशी त्या रस्त्याने नारद महर्षींची स्वारी निघाली. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 करत करत नारद महर्षी त्या रस्त्याने येत आहेत. त्यावेळी तो वाल्ल्या कोळी नारद महर्षींना थांबवतो आणि नारद महर्षींना सांगतो, हे ऋषी, तुमच्याकडे जे पण आहे ना ते मला द्या, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेल. त्यावेळी नारद महर्षी म्हणाले, हे वाल्ल्या कोळ्या, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण हे जे काम तू करतो ना याला पाप म्हणतात. हे पाप तू कोणासाठी करतो? वाल्ल्या कोळी म्हणाला, मी माझ्या बायको पोरांसाठी करतो, माझ्या आईवडिलांसाठी करतो, माझ्या कुटुंबासाठी करतो. ठीक आहे, तू तुझ्या कुटुंबासाठी करतो ना, जा घरी जा आणि आपल्या कुटुंबाला विचार, आपल्या बायको पोरांना विचार की मी जे काम करतो याला पाप म्हणतात आणि या पापात तुम्ही सहभागी आहात का? त्यावेळी वाल्ल्या कोळी म्हणाला, ठीक आहे नारद महर्षी, मी घरी जातो, माझ्या घरच्यांना विचारतो, आईवडिलांना विचारतो, मी जे काम करतो याला पाप म्हणतात आणि या पापात तुम्ही सहभागी आहात का? आणि मी घरी गेल्यानंतर तुम्ही इथून पळून जाणार नाही का? त्यावेळी नारद महर्षी म्हणाले, हे वाल्ल्या कोळ्या, विश्वास ठेव माझ्यावर, मी कुठेही जाणार नाही. तरीसुद्धा तो वाल्ल्या कोळी नारद महर्षींना एका झाडाला बांधून ठेवतो आणि पळत धावतच घरी जातो आणि आपल्या वडिलांना आवाज देऊ लागतो, बाबा, ओ बाबा, ऐकलत का बाबा? काय रे बाळा, काय झालं? उन्हाची वेळ होती, हातामध्ये कुऱ्हाड होती. बाबा, ओ बाबा, मी जे काम करतो ना तुमच्यासाठी याला पाप म्हणतात हो, आणि ह्या पापात तुम्ही सहभागी आहात ना? त्यावेळी त्याचे वडील म्हणाले, हे बाळा, मला हे काही जमणार नाही. म्हणाला, जाऊ द्या, बाप तो बापच असतो. ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, एवढ्या वेदना सहन केल्या, आपल्याला जन्म देत असताना एवढा त्रास सहन केला, ती आपल्या पापात सहभागी होईल. तो आई जवळ गेला आणि आईला आवाज देऊ लागला, आई, ए आई, ऐकलत का गाई? काय रे बाळा, काय झालं? आई, मी जे काम करतो ना तुमच्यासाठी याला पाप म्हणतात आणि या पापात तू सहभागी आहेस ना, माझं पाप तू वाटून घेशील ना? त्यावेळी त्याची आई म्हणाली, हे बाळा, प्रॉपर्टी वाटून घेता येते, जमीन वाटून घेता येतो, जमीन वाटून घेता येते, पैसा वाटून घेता येतो, शेती वाटून घेता येते, परंतु बाळा, पाप वाटून घेता येत नाही. मी काय तुझे पाप वाटून घेऊ शकणार नाही. वाल्ल्या कोळी म्हणाला, जाऊ द्या, आई ती आईच असते. ज्या बायकोने आपल्याला लग्नामध्ये वचन दिले होते की मी तुमच्या सुखादुःखात तुम्हाला साथ देईल, तुम्हाला दुःख झालं तर मी पुढे आणि तुम्ही मागे असाल, आणि तुम्हाला जर सुख झालं तर तुम्ही पुढे आणि मी मागे असेल, असं वचन जिने मला दिलं होतं ना, ती माझ्या पापात सहभागी होईल. तो स्वयंपाक घरात जातो आणि आपल्या पत्नीला आवाज देऊ लागतो, अगं ऐकलत का ग? काय हो, काय झालं? एवढं लवकर का घरी आलात? काही काम होतं का? वाल्ल्या कोळी म्हणाला, हो, माझं एक काम आहे. ऐक, मी जे काम करतो ना आपल्या कुटुंबासाठी याला पाप म्हणतात आणि या पापात तू सहभागी आहेस ना, तू माझं पाप वाटून घेणार ना? त्यावेळी तिने विचार केला, अरे, याचा स्वभाव तर आधीपासून रागीट आहे आणि याला माणसं मारायची तर खूप सवय आहे. याला जर नाही म्हणलं तर याला राग येईल आणि हा मला मारून टाकेल. त्यावेळी ती म्हणाली, अहो,
किती उन्हाचे तुम्ही आला आहात, किती घाम तुम्हाला आला आहे. ऐका, तुम्ही आतमध्ये जाऊन बसा, मी तुम्हाला पाणी आणते, तुम्ही पाणी प्या, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगते. आता सज्जनांनो, बायकोचं ऐकत चला बरं का. काही काही लोक तर फक्त बायकोचं ऐकतच नाही तर बायकोची आरती सुद्धा काढतात. त्यांना देवाची आरती येत नाही, पांडुरंगाची आरती येत नाही, पण बायकोची आरती आल्याशिवाय राहत नाही. माय का बायकोची आरती? जय देव जय माझी बायको ग, जय माझी बायको, तू सांगशील ते मी केव्हाही ऐको, जय देव म्हणून बायकोचं ऐकत चला. तो आतमध्ये जाऊन बसला, आतमधल्या खोलीत जाऊन बसला. पत्नी एका हातामध्ये पाण्याचा भरलेला तांब्या आणि एका हातामध्ये ग्लास घेऊन येऊ लागली. मधल्या दरवाजापर्यंत आली, धाडकन तांब्या एकीकडे, ग्लास एकीकडे फेकून दिला, अंग टाकून दिले आणि गडबडा लोळू लागली. आणि काय म्हणते? अररररररर विंचू चावला, अररररररर विंचू चावला, धाव रे धाव विंचू चावला, धाव रे धाव विंचू चावला, आता काय करू विंचू चावला, आता काय करू विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला म्हणून गडबडा लोळू लागते. वाल्ला कोळाला आपल्या पत्नीचा आवाज येतो. वाल्ला कोळी सुद्धा मधल्या दरवाजापर्यंत येतो. अगं काय झालं? मला विंचू चावला. कुठे विंचू चावला? अहो इथेच विंचू चावला. थांब, मी वैद्याला बोलवतो. वाल्ला कोळाच्या पत्नीने वाल्ला कोळाचा हात धरला. वैद्याला बोलवायची गरज नाही. मला विंचू चावल्या, असंख्य वेदना मला झाल्या, माझ्या वेदनातल्या अर्ध्या वेदना पटकन तुम्ही वाटून घ्या. वाल्ला कोळी म्हणाला, अगं वेडी झालीस का? तुला विंचू चावला, तुला वेदना झाल्या आणि तुझ्या वेदनातल्या अर्ध्या वेदना मी कशी वाटून घेऊ? बायको चटकन उभी राहिली आणि वाल्ला कोळ्याला म्हणाली, अहो मला विंचू चावला, असंख्य वेदना मला झाल्या, माझ्या वेदनातल्या ज्याप्रमाणे तुम्ही अर्ध्या वेदना वाटून घेऊ शकणार नाही ना, त्याप्रमाणे तुम्ही केलेले पाप मी कसं वाटून घेऊ? वाल्ला कोळ्याच्या डोक्यामध्ये चक्क प्रकाश पडला. अरे असंख्य पाप आपल्या हातून घडलं आहे. ज्यांच्यासाठी काबड कष्ट केले, ज्यांच्यासाठी एवढं पाप केलं ना, परंतु कोणीच पापात सहभागी होत नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, 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 नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जाती एकला रखाण्या माझे माझे बनवली, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. वाल्ला कोळ्याने विचार केला, अरे या पापातून आपल्याला मुक्ती मिळालीच पाहिजे. असंख्य पाप आपल्या हातून घडलं आहे, किती पाप झालं आहे, किती पाप आपण केलेलं आहे. वाल्ला कोळी पळत धावत नारद महर्षींजवळ गेला व नारद महर्षींच्या चरणावर मस्तक ठेवून नारद महर्षींना म्हणाला, हे ऋषीवर, असंख्य पाप माझ्याकडून घडलं, माझ्या पापात कोणीच सहभागी होत नाही, या पापातून मला मुक्ती हवी आहे. त्यावेळी नारद महर्षी म्हणाले, ठीक आहे, मी तुला या पापातून मुक्त करून देतो, परंतु तुला राम नाम घेता येतं का? म्हणला नाही. मी एवढे दिवस माणसंच मारत आलो, म्हणून मला मारा 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 एवढंच म्हणता येतं. त्यावेळी नारद महर्षी म्हणाले, ठीक आहे, तुला मारा मारा म्हणता येतं ना, तर इथं बसून सतत मारा 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 असंच म्हणायचं. वाल्लकोळी त्याच ठिकाणी बसला आणि मारा 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 नामस्मरण करू लागला. नारद महर्षी म्हणाले, मी पुन्हा काही वर्षांनी तुला ह्याच ठिकाणी भेटायला येणार. नारद महर्षी पुन्हा निघून गेले. काही वर्षांनंतर नारद महर्षी त्या वाटेने येऊ लागले. त्यावेळी त्यांना आठवलं, अरे ह्याच ठिकाणी आपल्याला तो वाल्ला कोळी भेटला होता ना,
आणि मी त्याला सांगितलं होतं की याच ठिकाणी नामस्मरण करत बस, परंतु तू इथे कुठेच मला दिसत नाही. कारण सज्जनांनो, वाल्ल्या कोळी जिथे नामस्मरण करत बसला होता ना, त्या ठिकाणी मुंग्यांनी वारूळ तयार केलं होतं. नारद महर्षींना एक वारूळ दिसलं. नारद महर्षी त्या वारुळाजवळ गेले. त्या वारुळातून आवाज येत होता, रामा 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 असा आवाज त्या वारुळातून येत होता. त्यावेळी नारद महर्षींना कळलं की अरे ह्याच वारुळामध्ये तो वाल्ल्या कोळी आहे. त्यावेळी नारद महर्षींनी त्या वाल्ल्या कोळ्याला बाहेर काढलं. मारा मारा म्हणता मुखी रामाले, पातक जळाले वाल्याचे त्या. नारद महर्षींनी त्या वाल्ल्या कोळ्याला बाहेर काढलं. सज्जनांनो, त्यावेळी तो वाल्ल्या कोळी राहिला नव्हता, तो वाल्मिकी ऋषी झाला होता. कस काय तर मुंग्यांना संस्कृतमध्ये वल्मी असं म्हणतात आणि वल्मींच्या वारुळातून त्या वाल्ल्या कोळ्याला बाहेर काढण्यात आलं, म्हणून नारद महर्षींनी त्याला वाल्मिकी ऋषी हे नाव दिले. आणि ज्याप्रमाणे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले ना, त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांना सुद्धा वागावेच लागले. बोलिले वाल्मिक कैसेची करीना, वर्तवली वालीला नामामरे, वर्तवली लावीला नामामरे. बोलिले वाल्मिक कैसेची करीना, वर्तवली लावीला नामामरे, वर्तवली लावीला नामामरे. म्हणून सज्जनांनो, ज्याप्रमाणे वाल्य कोळ्याने भगवंताचे अखंड नामस्मरण केले ना, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे नामस्मरण केले पाहिजे. मग महाराज, आपल्याला गर्भवासाच्या दुःखातून प्रिया पुत्र धन सोडवू शकणार नाही, हेच तुकोबर या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताटी प्रिया पुत्र दान. नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान. नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताटी प्रिया पुत्र दान. नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान. बीज ज्याचा सीना त्याची फळ, बीज ज्याचा सीना त्याची फळ, बीज ज्याचा सीना त्याचे फळ, बीज ज्याचा सीना त्याचे फळ. नाशिवंताटी प्रिया पुत्र दान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान, नाशिवंताची प्रिया पुत्रदान. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. विठाला 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 विठाला. महाराज, हे जग नाशिवंत आहे, आपला संसार दुःखमूळ आहे, हे मी तुम्हाला एका दृष्टांताद्वारे सांगून जाईल. एक श्रीमंत सद्गृहस्थ होता. तो रिटायर्ड झाला. त्याला सर्व्हिसचे पैसे मिळाले. त्या पैशांनी त्याने भला मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्याची वास्तुशांती ठेवली. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना.
उद्या पूजा होणार, तर आजच त्याला भगवंताचे बोलवणे आले. तो भगवंत जवळ गेला, देवा घरी गेला आणि देवाला म्हणाला, देवा, ए देवा, तुझी माझी काही दुश्मनी आहे का रे देवा? अरे देवा, आयुष्यभर काबड कष्ट केले, त्याचं फळ मला मिळालं. त्या पैशांनी मी बंगला बांधला, घर बांधलं, त्या घराची वास्तू शांती ठेवली आणि एवढ्या लवकर तुम्हाला घरी बोलवलंच देवा. देवा, ए देवा, प्लीज ना रे देवा, देवा मला खाली पाठव ना देवा, देवा प्लीज ना रे मला खाली पाठव. भगवंताला त्याची दया आली. भगवंत म्हणाले, ठीक आहे, मी तुला खाली पाठवतो, पण तुला या मनुष्य देहात जाता येणार नाही, तुला हा देह बदलून जावे लागेल. चालतंय का? तर पाठवतो. त्याने विचार केला, दुसऱ्या देहात तर दुसऱ्या रूपात, खायला जायला तर भेटतंय ना. तो म्हणाल, ठीक आहे देवा, दुसऱ्या देहात तर दुसऱ्या रूपात, पण मला खाली पाठव. भगवंत मंत्र म्हणाला, ओ मुष्काय भवः, जा, तुला उंदीर बनून जावे लागेल. त्याला उंदराचा जन्म मिळाला. तो बंगल्यामध्ये आला. मालकाच्या रुबाबात इकडे तिकडे नाचू लागला, ओरडू लागला, अरे हे माझं घर आहे, हे मी बांधलं आहे, ह्या घराचा मालक मी आहे, हे करा ते करा, नुसत्या सूचना करू लागले. पण कोण ऐकणार? कोणाला कळणार? नुसतं ह्या डब्यावरून त्या डब्यावर, ह्या खुर्चीवरून त्या टेबलावर, बाथरूमच्या डब्यामधून बेसिंगमध्ये लोळू लागला, लाडू खा, पेढे खा, नुसतं काही ना काही उद्योग करू लागला. इकडे इकडे पूजा पार पडली, परंतु उंदीर मामा काही पुन्हा जायचं नाव घेईना. काही दिवसांनी त्याच्या पत्नीने, मुलाने आणि सुनेने पाहिलं, अरे आपल्या घरामध्ये एक उंदीर शिरला आहे, तो खाऊन खाऊन गलेगठ्ठ झाला आहे, त्याचा आपण समाचार घेतलाच पाहिजे. त्या तिघांनी सुद्धा बंगल्याचा दरवाजा लावला. बंगल्याचा दरवाजा लावून तीन अशी मोठी दांडकी घेतली आणि त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. आता इथं कोण कोणाचा समाचार घेत होतो? बोलत चला, कोण कोणाचा समाचार घेत होतं? तर मुलगा बापाचा समाचार घेत होता, सूनबाई सासऱ्याचा समाचार घेत होती आणि त्याची पत्नी पतीचा समाचार घेत होती. उंदीर मामा इकडे तिकडे जीव घाबरत ओरडत होता, अरे नका मारू मला, अरे मला मारू नका. ए बाळा, ए मुला, मी तुझा बाप आहे रे, मला मारू नको रे, अरे मला मारू नको. अगं सुनबाई, मी तुझा सासरा आहे, मला मारू नको ग, मला मारू नको. अगं मला मारू नको. अगं कारभारीन, मी तुझा पती आहे ना, मला मारू नको. अगं मला मारू नको ग. पण कोण ऐकणार? कोणाला कळणार? पाण्यातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाच शिकळे. पण अखेर एक फटका असा जिव्हारी लागला की उंदीर मामा पुन्हा देवासमोर हजर. त्यावेळी भगवंताने विचारलं, का रे बाबा, झाली का तुझी वास्तुशांती? म्हणून सज्जनांनो, संसारात अडकून राहू नका. संसारी असावे, पण कसे हो? संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल. मग महाराज, आपण जन्माला आलो ना, तर आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. पण ते नामस्मरण कसे करायचे हो? ते तन, मन आणि ध्यानपूर्वक करायचे आहे. त्याने काय होईल? नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. मग आपल्याला नामस्मरण कसे करायचं आहे? तन, मन आणि ध्यानपूर्वक करायचे आहे. आमच्या संतांनीही भगवंताचे नामस्मरण केले, परंतु ते कसे केले हो? ते तन,
मन आणि ध्यानाने केले म्हणून स्वतः भगवंताला देव पण विसरून संतांची चाकरी करावी लागली. मग भगवंताने संतांची चाकरी करावी एवढा संतांचा अधिकार काय मुलाचा असेल हो? अहो अधिकार सांगायचं ठरलं तर माझ्या मुखामध्ये नाव येते ज्ञानोबारायांचे. काय अधिकार होता महाराज ज्ञानोबारायांचा? हो हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गायत्री टीका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी असे अनेक ग्रंथ ज्ञानोबारांनी लिहिले. नवे नवे रेडामुखी वेद देखील ज्ञानोबारांनी बोलविला. अहो एवढंच काय तर निर्जीव भिंत आमच्या ज्ञानोबारांनी चालवली. मैसी पुत्र मुखी बोलाविले श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलाविले श्रुती, मैसे पुत्र मुखी बोलाविले श्रुती, मैसे पुत्र मुखी बोलाविले श्रुती. चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया. जय श्रीराम. मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती. मैसी पुत्र मुखी बोलाविले श्रुती, चालविले भिंती बैसोनिया. अहो अधिकार सांगायचं ठरलं तर माझ्या मुखामध्ये नाव येते नामदेवरायांचे. काय अधिकार होता महाराज नामदेवरायांचा? अहो नामदेवरायांनी लहान असताना हातामध्ये नैवेद्याचं ताट घ्यावं, देवासमोर ठेवावं आणि देवाला म्हणावं देवा लवकर जेवण करा, मला खूप भूक लागली आहे. बराच वेळ झालं देव काही बोलत नाही म्हणून नामदेवराय पुन्हा म्हणाले देवा लवकर जेवण करा ना, जर आता तुम्ही जेवला नाहीत तर मी माझं मस्तक आपटून इथं प्राण सोडून देईन. तरीही देव काही बोलत नाही. त्यावेळी नामदेवरायांनी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा, मूर्ती देवी नैवेद्य हातीचा. डोळे हात माग महिमा संतांचा, डोळे हात माग महिमा संतांचा, डोळे हात माग महिमा संतांचा, डोळे हात माग महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा, नैवेद्य हातीचा, मूर्ती देवी नैवेद्य हातीचा. हाती नामदेवा हाती दूध प्याला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्याच नामदेवरायांच्या दासी संत जनाबाई. काय अधिकार होता महाराज जनाबाईंचा? अहो भले पहाटे उठावं, दळण दळायला बसावं आणि आपल्या अभंगांतून त्या पंढरीश पांडुरंगाला येण्याची विनवणी करावी. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. अहो तसेच आमचे नाथबाबा देखील येतात. मग काय अधिकार होता महाराज नाथबाबांचा? अहो एक दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 3 दिवस नव्हे, तब्बल 36 वर्ष पंढरीश पांडुरंगाने नाथबाबाच्या घरी कावडीने पाणी भरण्याचे काम केले. अहो नाथबाबा जर देवपूजेला बसले ना तर गंध उघडून देण्याचं काम त्या पंढरीश पांडुरंगाने केलं. आता तुम्ही मला सांगा गंध लावायचंय कोणाला? हो बोलत चला पुरुष मंडळ, गंध लावायचंय कोणाला? देवाला. आणि गंध उघडून देण्याचं काम कोण करतोय? स्वतः देवच करतोय. एवढा अधिकार नाथबाबांचा होता. नाथबाबांचे ग्रंथ देखील प्रसिद्ध आहेत. नाथबाबांनी देवाचे खेळ देखील सुंदर प्रकारे वर्णन केले. अबक दुबक तिबक पोरा खेळते बौनी मांडू, अबक दुबक तिबक
अशा या संत वाङ्मयामध्ये आमच्या तुकोबाऱ्या देखील येतात. मग काय अधिकार होता महाराज तुकोबाऱ्यांचा? अहो तुम्हा मूळ जणांचे माथे ठिकाण्यावर आणण्याकरता ज्यांनी गाथेची निर्मिती केली ना ते तुकोबाऱ्या. अहो कोण तुकोबारा आहे? माणसाने माणसाला घाबरावं यात नवल नाही, जीवाने जीवाला घाबरावं यातही नवल नाही, पण ज्याचं नाव घेतल्यानंतर यमाचा देखील तुकाराम तुकाराम एवढा अधिकार आमच्या संतांचा होता. म्हणून स्वतः भगवंताला देव पण विसरून संतांची चाकरी करावी लागली. नवे नवे भगवंताने ते केली. सेवा धर्मी पुण्य आहे, सेवा धर्मी पुण्य आहे, सांगे सखा श्री हरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी, देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. अहो काय केलं माझ्या पंढरीशी पांडुरंगाने? जनाबाईसाठी जात्यावरती दळण 2 ओव्या गायल्या. संत सावता महाराजांच्या मळ्यात भाजी खोडून मळा राखला. संत एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड बनवून गंध उघळून दिला. अखंड पाणी भरले. संत कबीर महाराजांचे देवा तू शेले विणले. संत गोरोबा काकांसंगे देवाने चिखल तोडवला. मग माझा भगवंत फक्त भावाचाच भुकेला आहे, त्याला बाकी काही नको. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. परंतु मनामध्ये चांगला भाव निर्माण होण्यासाठी आपल्याला सत्संगत करावी लागेल. करिये नेत सत्संग को बाधा सकल मिटाय, ऐसा अवसर ना मिले दुर्लभ नरतन उपाय. विठ्ठला विठ्ठला मग सज्जनांनो, आपला भाव मनामध्ये शबरीसारखा असावा. किती छान भाव होता तिच्या मनाबद्दल, मनामध्ये रामाबद्दल. अहो शबरीच्या कुठे बिल्डिंग होत्या का? हो बोलत चला, शबरीच्या बिल्डिंग होत्या का? शाळा होत्या का? दवाखाने होते का? तर नाही. तरी सुद्धा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक शबरीच्या कुटीत का येऊन बसला? कारण शबरी रोज नित्यनेमाने भजन करायची. जय सिया राम, जय जय सिया राम, रघुकुल नंदन जय सिया राम, पतित पावन सीताराम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. शबरी रोज नित्यनेमाने भजन करायचे. आणि सज्जनांनो, शबरी ज्या वनामध्ये राहायची ना, ज्या परिसरामध्ये राहायची ना, त्या वनामधील आंब्याची झाडं, चिंचेची झाडं, बोरीची झाडं भजन म्हणायची, नामस्मरण करायचे त्या प्रभू श्रीरामांचं. रघुकुल नंदन जय सिया राम, पतित पावन सीताराम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. ती झाडं सुद्धा
भजन म्हणायचे. शबरी अतिशय वृद्ध झाली होती, परंतु तिला माहिती होतं, अरे अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आपल्याला नक्कीच दर्शन देण्याकरिता येईल. तिचे डोळे आसुसले होते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याकरिता. शबरी रोज रोज ती शबरी अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाची वाट पाहायची. अब मेरे राम जी का आवना होगा, सब्र की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवना होगा, सब्र की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवना होगा, सब्र की कुटिया का पावन होगा. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे भजन मैं सुनाऊंगी. राम आएंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे भजन मैं सुनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. शबरी रोज नित्यनेमाने भजन करायचे, नामस्मरण करायचे. आणि सज्जनांनो, ज्या दिवशी अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक शबरीच्या कुटियासमोर आला ना, शबरी तर पाहतच राहते, काय करू, काय देऊ त्यासी, तो खाईल का आपल्या घरातलं. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक शबरीच्या कुटियासमोर उभा आहे. प्रभू श्रीराम शबरीच्या कुटियेत आले. शबरीला पाय धुवायचे प्रभू श्रीरामांचे. शबरीकडे पाय धुवायची पात्रता आहे, पण पाय धुण्याकरिता पात्रच नाही. सज्जनांनो, आपल्याकडे सोन्याची पात्र आहेत, चांदीची पात्र आहेत, जर्मनची पात्र आहेत, स्टीलची पात्र आहेत, पण पाय धुवायची पात्रता नाही. अहो, शबरीकडे काय होतं, पाय धुवायची पात्रता होती. शबरीने आपले वृद्ध झालेले हात जमिनीवर ठेवले आणि प्रभू श्रीरामांना सांगितलं, प्रभू क्या बात है शबरी मैया, मेरे हाथीले पे पैर रख देना आपके. प्रभू श्रीरामांनी हातावर ते पाय ठेवले. तिच्याकडे काय होतं, फक्त पाय धुवायची पात्रता. शबरीने प्रभू श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवून आपल्या डोळ्यातल्या अश्रूने प्रभू श्रीरामांचे पाय धुवून काढले. हा आदर सत्कार ज्यावेळी प्रभू श्रीरामांनी पाहिला ना, त्यावेळी प्रभू श्रीराम शबरीच्या पडलेल्या कुटियेत जाऊन बसले. लखन भैया तो खड़े थे, प्रभू रामचंद्र बैठ गए, मिट्टी में बैठ गए, मातीत बसले. आणि शबरीने दिलेली उष्टी बोरं, अरे उष्टी बोरं खाल्ली त्याने. उष्टी जरी असली ना तरी लक्षात असू द्या, शबरीच्या जीवनामध्ये 3 भाव होते, राजस भाव, तामस भाव आणि सात्विक भाव. शबरीने तिच्या जीवनातील राजस भाव काढून टाकला, तामस भाव काढून टाकला आणि सात्विक भाव प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावर समर्पित केला. शबरी बोरा खाली जायची, पहिला बोर उचलायची, आंबट लागलं तिच्या जीवनातील राजस भाव फेकून द्यायची, दुसरा बोर उचलायची. तुरट लागलं तिच्या जीवनातील तामस भाव ते फेकून द्यायची, तिसरं बोर उचलायची. गोड लागलं तिच्या जीवनातील सात्विक भाव ती तिच्या झोळीत टाकायची. अशी तिने उष्टी बोरं आणली होती. शबरीची मान हालत होती, डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येत होते. प्रभू श्री रामांनी विचारलं, शबरी मैया क्या बात है प्रभु, क्यों रोती हो, बावरी हो गई क्या. प्रभू प्रभू तू मेरे आंगन में आया है. आज माझे इथं गुरु असायला हवे होते. आज माझ्या गुरूंचा शब्द खरा झाला. माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, शबरी
तू त्या अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाचं नामस्मरण कर, तो नक्कीच तुला दर्शन देण्याकरिता येईल. आज माझे इथं गुरु असायला हवे होते. काही वेळाने प्रभू श्रीराम पुन्हा निघाले. त्यावेळी शबरी माया म्हणाली, हे प्रभू जरा देर ठेरो राम, जरा देर ठेरो राम, तमन्ना यही है, अभी हमने जी भर के देखा नहीं है, अभी हमने जी भर के देखा नहीं है. म्हणून सज्जनांनो, मनामध्ये भाव असावा. तर शबरीसारखा तिने भगवंताचे अखंड नामस्मरण केले, म्हणून अखिल कोटी ब्रह्मांडाने सुद्धा तिला दर्शन दिलं. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे नामस्मरण केले पाहिजे. मग गर्भवासाच्या दुःखातून आपली प्रिया पुत्र धन सोडवू शकणार नाही. मग कोण सोडवू शकतं? तर हेच तुकोबऱ्या अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. नाव धड करा, नाव धड करा, नाव धड करा, सहस्रनामाची नाव धड करा, नाव धड करा, नाव धड करा, सहस्रनामाची नाव धड सहस्रनामांची जे भवा सिंधूंची थडी पावे, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ विठ्ठल विठ्ठल. मग महाराज या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आपल्याला भगवंताचे नामस्मरण करावे लागेल. संसार रूपी सागरातून आपली जीवनरूपी नाव पहिल्या तीराला पोचवायची असेल, गर्भवासाचा फेरा चुकवायचा असेल, तर काय करावे लागेल? ऐसी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. रामचरित मानसमध्ये सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे. राम भक्ती जह सुरस ही धारा, सरस ही ब्रह्म विचार प्रचारा, बडे भाग्य मानुस तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ निगावा. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. मग महाराज या संसाररूपी सागरातून आपले नाव जीवनरूपी संसाररूपी सागरातून आपली जीवनरूपी नाव पहिलं तीराला पोचवायचं असेल, गर्भवासाचा फेरा चुकायचा असेल,
तर भगवंताचे नामस्मरण करावे लागेल. भवर मैना वहे मोहन, भवर मैना वहे मोहन, कहा हो तुम चले आओ, प्रभु इस भक्त की अरजी, प्रभु इस भक्त की अरजी पे थोड़ा ध्यान दे जाओ, पे थोड़ा ध्यान दे जाओ. सज्जनांनो, ज्याप्रमाणे वाल्लकवायाने नामस्मरण केले ना, शबरीने नामस्मरण केले, तुकोबारायांनी भजन केले, सर्व संतांनी नामस्मरण केले ना, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा करायचे आहे. दोन्ही हात वर घ्या. जे कोणी हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ घ्या. हात वर घेतल्या का? राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे, हात वर. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे. राधे राधे हो राधे हात राधे, वर, हात वर. राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे. गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल गोपाल कुमार, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमार, मग सज्जनांनो, आपण म्हणतो की राम नाम घेतले पाहिजे, पण राम नाम का घ्यायचो? कारण देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत. काय करतो देव आपल्यासाठी? डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने भौसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरवून उठतो, ही ईश्वराची दया. विठ्ठल. मग महाराज, आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, अखंड भजन केले पाहिजे. जाता जाता 2-3 गोष्टी सांगून जाईल. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, मुलांना चांगले संस्कार लावा आणि आईवडिलांची सेवा करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ का घालावी? ज्याप्रमाणे
सुवासिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू आणि पायात जोडवे ही सुवासिनीची ओळख आहे ना, त्याचप्रमाणे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि कपाळाला भुक्का हे वारकऱ्याचं लक्षण आहे. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. सज्जनांनो, माळेचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे रुद्राक्षाची माळ, मनाची माळ आणि तिसरी पवित्र अशा तुळशीची माळ. काही लोक म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. त्या लोकांना काय करायचं, पंचपक्वान्नाचं ताट घ्यायचं, ते त्यांच्यासमोर ठेवायचं आणि त्यांना म्हणायचं मनानेच खा. खाता येईल का हो? येईल का मनाने खाता? तर नाही. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. विठ्ठल विठ्ठल आणि सज्जनांनो, आई वडिलांची सेवा करा, भगवंताचे नामस्मरण करा. हो, ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्या लेकराच्या डोक्यावरून आजपर्यंत कधीच मायेने हात फिरला नाही ना त्याला त्याच्या मायेची किंमत विचारा. ज्या लेकराच्या जीवनातून बालपणीच मायबापाचं छत्र हरवलं ना त्याला त्याच्या मायबापाची किंमत विचारा. ती तुम्हाला आम्हाला कळू शकणार नाही महाराज. कारण असं आहे, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. म्हणून आईवडिलांची सेवा करा. अरे, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हा आम्हा पुन्हा दिसू शकतो. डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हा आम्हा पुन्हा दिसू शकतो, पण नजरे आड गेलेला आईवडील तुम्हा आम्हा पुन्हा दिसू शकत नाही. अरे, आईवडिलांची सेवा करा, भगवंताचे नामस्मरण करा. ज्याला आईवडील नाही ना त्याला त्याच्या आईवडिलांची किंमत विचारा. माझ्या माऊलींच्या जीवनातून बालपणीच मायबापाचं छत्र हरवलं. किती त्रास सहन केला हो माझ्या माऊलींनी. हो, ज्या दिवशी देहांत प्रायचित्त करायचं होतं ना, रुक्मिणी मातेने पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून 4ही लेकरांना खाऊ घातला. 4 लेकरं रांगेत बसले. पहिला घास घेतला, निवृत्तीनाथांच्या मुखात भरविला. दुसरा घास घेतला, माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या मुखात भरविला. तिसरा घास सोपानाच्या. आणि ज्यावेळी मुक्ताईला घास भरवण्याकरिता रुक्मिणी आईसाहेब गेल्या ना, मुक्ताईला कडकडून मिठी मारली. मुक्ता, ए मुक्ता, मुक्ता, आज तुम्हाला सोडून जायचं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता आत पळत आली. आईला कडकडून मिठी मारली, रडायला लागली. आई, ए आई, आई म्हणून आवाज दिला. 4ही लेकरं झोपी गेली. विठ्ठलपंतांनी हातामध्ये पत्र लिहिण्याकरिता घेतलं. पत्र लिहिलं, निवृत्ती, संभाळ बरं माझ्या ज्ञानाला, संभाळ माझ्या मुक्ताला, माय होऊन संभाळ कर माझ्या मुक्ताचा. पत्र लिहिलं. पत्र निवृत्तीनाथांच्या उशाशी ते पत्र ठेवलं आणि रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त करण्याकरिता निघाले. अहो, पायातले जोडवे सुद्धा काढून घेतले. का? तर आवाज येईल. आवाज आला तर माझी मुक्ता उठेल. रुक्मिणी आईसाहेबांनी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला, आवाज दिला, मुक्ता, ए मुक्ता, आवाज दिला. मुक्ताईच्या गालाची एक पप्पी घेतली, सोपाना काकाच्या गालाची एक पप्पी घेतली. शेवटी माय आहे नव्हती. पुन्हा गेला, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकणार, आवाज दिला, निवृत्ती. निवृत्तीनाथांना कडकडून मिठी मारली. ज्ञानोबारायांना कडकडून मिठी मारली. ज्ञाना, ए ज्ञाना. शेवटी माय आहे होती. मायेला लेकराला सोडून दूर जाता येत नाही. विठ्ठलपंतांचे डोळे पाण्याने डबडबतात. आई एवढं प्रेम. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सिद्धबेटाचं मनातून दर्शन घेतात आणि इंद्रायणीच्या डोहाकडे निघतात. सिद्धेश्वराचं दर्शन घेतात आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये आपला देह समर्पित करतात. माझ्या माऊलींच्या जीवनातील सर्वात मोठी काय रात्र जर कोणती असेल ना, तर ती ही रात्र आहे. पाणी शांत झाले, सकाळ झाली. अगोदर निवृत्तीनाथ उठले. आपल्या उशाशी ठेवलेलं पत्र निवृत्तीनाथाने पाहिलं. पत्र वाचत असताना निवृत्तीनाथांचे डोळे पाण्याने डबडबतात. आई आणि बाबा आपल्याला सोडून गेले. काही वेळाने ज्ञानोबरे उठतात, दादा, ए दादा, आई दिसत नाही. सोपान काका उठतात, दादा, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. काही वेळाने 5 वर्षाची चिमुकली मुक्ता उठते. दादा, ए दादा, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही.
कुठे गेलेत सांगणार रे दादा माझे आई बाबा. मुक्ते, ए मुक्ते, तुझे आई बाबा गावाला गेले. कोण्या गावाला गेले दादा सांगणार रे तू माझे आई बाबा. मुक्ते, आपले आई बाबा अशा गावाला गेले ना जे पुन्हा आयुष्यात कधीच माघारी येऊ शकणार नाही, कधीच माघारी येऊ शकणार. मुक्ताईने निवृत्तीनाथांना कडकडून मिठी मारली. दादा, ए दादा, माझ्या आईनंतर तू माझी आई बन. कोण पुरविले माझे लाड, कोण पुरविल माझा हट्ट. मुक्ते, मी आहे ना तुझ्या मागे, मी करील तुझा सांभाळ. काळजी नको करू मुक्ताई, मी करील तुझा सांभाळ. समाज त्रास देत होता, समाजाने त्रास द्यायचं काही थांबवलं नाही. त्या लेकरांनी ते पत्र ब्राह्मणाला नेऊन दाखवलं. ब्राह्मण बोलला तुमची मुंज होणार नाही. समाज त्रास देत होता. हो, ज्या दिवशी माझ्या माऊलींच्या जीवनातून आई वडील गेले ना त्या दिवशी माऊलींनी उपरण्याला गाठ बांधून त्याची झोळी तयार केली आणि त्या दिवशी विश्व माऊली ज्ञानोबांनी ती झोळी हातामध्ये घेतली. आज सुद्धा जी लेकरं आनंदीत शिकायला येतात त्यांना सुद्धा तीच झोळी घ्यावी लागते. काय प्रेम आहे हो ज्ञानोबांचं. काही दिवसांनी मुलं हळूहळू मोठी होऊ लागली. मुक्ताई आता 7 वर्षाची झाली. दादा, ए ज्ञाना, दादा, ए भूक लागली रे दादा. 3 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही रे दादा. ए ज्ञाना, भूक लागली रे मला, भूक लागली. निवृत्तीनाथ उठले. ज्ञाना, हातामध्ये झोळी घे. ज्ञानोबांनी हातामध्ये झोळी घेतली आणि भिक्षा मागण्याकरिता, मधुकरी मागण्याकरिता माझे माऊली ज्ञानोबा गेले. अहो, माझे माऊली ज्ञानोबा दारासमोर आले की लोकांनी दार लावून घ्यावं. पीठ संपलं म्हणावं. 2 घरचं पीठ माझ्या माऊलींना मिळालं. त्यात सुद्धा ब्राह्मणांच्या पोरांनी माती कालवली. त्या झोळीत चिखल टाकला, दगडी टाकला, झोळी फाडून टाकली माझ्या माऊलींची. माऊलींना वाईटही वाटलं व तेवढा रागही आला. माऊली राग आले आणि ती झोळी मुक्ताईच्या अंगावर फेकून दिली आणि ताटीमध्ये जाऊन बसले. आतून ताटी लावून घेतली. दादा, ए दादा, दादा चुकलं ना माझं. दादा मला माफ करणार रे दादा. दादा आयुष्यभर उपाशी झोपेल पण तुला कधी म्हणणार नाही मधुकरीला जा. दादा, ए दादा चुकलं ना रे दादा माझं, मला माफ करणार रे दादा. दादा, ए दादा माफ करणार रे दादा मला. दादा, ज्या दिवसापासून माझ्या आई वडील गेले ना त्या दिवसापासून पोटभर जेवायलाच मिळालं नव्हतं. म्हणून म्हणले होते मधुकरीला जा. दादा, ए दादा उघड ना. आगा मुक्ते, ह्या समाजानेच तर आपले मायबाप घेऊन घेतले आहेत ना. मायबाप गेल्यानंतर किती त्रास देतो ग मुक्ते हा समाज आपल्याला. दादा माफ करणार रे दादा, मी पाया पडते दादा तुझा, माफ कर ना. मुक्ते, ए मुक्ते. दादा, ए ज्ञाना, अरे तू योगी आहेस ना, योगी म्हणतोस ना दादा, स्वतःला योगी म्हणतोस ना, आणि असं आतमध्ये जाऊन बसलाच. ए दादा, दादा उघडणार रे दादा. दादा, दादा ताटी उघड, मला माफ कर. ह्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला माफ करणार रे दादा. दादा योगी आहेस ना तू, योगी म्हणतोस स्वतःला. अरे जीभ दाताने चावली म्हणून कोणी 32 दात पाडून टाकतं का रे. जीभ दाताने चावली म्हणून कोणी 32 पाडिली. दादा, ए दादा, जीभ दाताने चावली म्हणून कोणी 32 दात पाडून टाकतं का. तुला समाजाने मधुकरी मागून दिली नाही म्हणून तू असं आत बसशील. दादा योगी म्हणतोस ना, अरे योगी कोण असतात, पावन मानाचे असतात ना दादा योगी. करणारे दादा मला माफ, चुकला ना रे दादा माझं. त्यावेळी माझ्या माऊली ज्ञानोबांनी ती ताटी उघडली. एवढा त्रास, एवढं दुःख, एवढंच नव्हे अधिक दुःख माझ्या माऊलीने सहन केलं की जेव्हापासून माझ्या माऊलींच्या जीवनातून माय बाप गेले. म्हणून सज्जनांनो, आई वडिलांची सेवा करा बरं का. अरे मगाशीच सांगितलं, असं आहे ना, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. आणि सज्जनांनो, मुलांना चांगले संस्कार लावा. मुलांना चांगले संस्कार का लावायचे. 10-12 वर्षाचा मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून मुलांना चांगले संस्कार लावा. मुलांना चांगले संस्कार का लावायचे. 4 वर्षाची मुलगी बलात्काराच्या बळी पडू नये म्हणून मुलांना चांगले संस्कार लावा.
मुलांना चांगले संस्कार का लावायचे? शहरात वाढत चाललेली वृद्धाश्रम आज गावांमध्ये येऊ नये ना, म्हणून मुलांना चांगले संस्कार लावा. सज्जनांनो, वाईट परिस्थिती आहे. मुलं नशेमध्ये राहून या जगाला विसरून जातात. तरुणांनो, नशा करायची आहे ना तुम्हाला, तर हरी नामाची करा. अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह को पियोगे तो शाम को उतर जाएगी. अरे पीना है तो हरी नाम को पियो प्यारे, उससे तेरी जिंदगी सुधर जाएगी, उससे तेरी जिंदगी सुधर जाएगी. सज्जनांनो, आपण म्हणतो की 16 वर्ष धोक्याचे, पण 16 वर्ष धोक्याचं नाही तर 16 वर्ष मोक्याचं आहे. अरे काय केले माझ्या माऊली ज्ञानोबांनी? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण आजकालची मुलं 16व्या वर्षी काय करतात हो? इकडचं तिकडचं टवाळक्या. मला आजकालच्या मुलांसाठी म्हणावंसं वाटतं, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं, जो देश धर्म को बर्बाद करते हैं. पण आजकालच्या मुलांनी या देश धर्मासाठी, या महाराष्ट्रासाठी म्हणलं पाहिजे, हम है शुबा के मराठे जोड़ना चाहते इंसान, हम है शुबा के मराठे जोड़ना चाहते इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान, तो जला देंगे पाकिस्तान. सज्जनांनो, आपण म्हणतो की शिवबा तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शिवबाकडे मी आधी जिजाऊ तर घडला पाहिजे ना. हो, माझ्या जिजाऊंना कशाचे डोळे लागले होते. दानपट्टा खेळासा वाटत होता, घोड्यावर बसून स्वारी करावीशी वाटत होती, तलवारीने वार करावीसे वाटत होते. पण आजकालच्या जिजाऊंना कशाचे डोळे लागतात हो? मोबाईल बघावास वाटतो, चिंचा खावीशी वाटतात, बोरं खावीशी वाटतात, TV बघावीशी वाटती. पण जेवढा मोबाईल चांगला आहे ना, तेवढाच वाईटसुद्धा आहे बरं का. म्हणून सज्जनांनो, मुलांना चांगले संस्कार लावा. अरे काही संस्कार लावले होते आऊसाहेब जिजाऊंनी आमच्या राजांना. अरे शिवजन्मापूर्वी थैमान घालणाऱ्या अनेक सत्ता स्वराज्यामध्ये बळवत चालल्या होत्या, आणि त्या सत्तेपुढे छाती काढून उभा असणारा सह्याद्री ठिंगणा दिसू लागला. भगवाचा रंग फिका पडू लागला, गोरगरीब जनतेचा आक्रोश सह्याद्रीच्या कानी पडू लागला. दिवसा ढवळ्या मंदिरं पाडली जायची, आया बहिणींच्या आबरूवर हात टाकले जायचे, माणसं गुलामीला लावली जायची. त्यावेळी लखोजी जाधवांची कन्या आणि शहाजी राजांची पत्नी आऊसाहेब जिजाऊ, अरे यांना वाटलं माती आपली, राज्य आपले, तलवारी चालवणारे हातही आपले, पण सत्ता मात्र दुसऱ्यांची. त्यावेळी आऊसाहेब गरोदर होत्या. नवस केला पंढरीश पांडुरंगाला, नवस केला जेजुरीच्या खंडेरायाला, नवस केला गडावरील शिवाई मातीला. ऐसा पुत्र देगा हुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मग 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर हिरा चमकला. माझ्या राजांचा जन्म झाला म्हणून इतिहासालाही म्हणावं लागलं. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, वारुळातील सर्वात विषारी सापाला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, वारुळातील सर्वात विषारी सापाला नाग म्हणतात. मुठभर मावळे घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्याला माझी जिजाऊचा वाघ म्हणतात, त्याला माझी जिजाऊचा वाघ म्हणतात. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार, हाती घेतली
वीरतेचा भाला होता, हर हर महादेव हाच नारा होता. सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद. मरण्याची भीती नव्हती, स्वराज्य हाच ध्यास. तोफांचा आवाज होता, घोड्यांच्या टापांचा नाद कडेकपारीत फिरत होता. अरे मर्द मराठ्यांचा वाघ, पळती भुई कमी पडली ज्याच्या भीतीने. राजशिव छत्रपती त्यांचे नाव, राजशिव छत्रपती त्यांचे नाव. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमूचा छत्रपती, एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत धरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपुले महाराज. आज नयन माझे सुखावले, तुझे राऊळ पाहुनी. रायगडाच्या शिवराया तुला मुजरा स्मृती. कीर्ती तुझी अफाट, आज पाहिला डोळ्यांनी कसा स्वर्ग नटलेला. सह्याद्री डोंगरदऱ्यावरून तेज तुझे पाहून शीश झुकले चरणाशी. काय गुण वर्णू सह्याद्रीचे, टिळा लाविला लल्लाटी घेऊन मुठभर मावळे. अनंधडी छाती घेऊन सारं आयुष्यभर लढलास तू या मातीसाठी. नाही नाही विसरणार हा महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची मती. तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची. कारण कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती आई जिजाऊंची. त्यांची जात होती मर्द मराठ्यांची, अशी मती भगव्या झेंड्यांची. शिवाजी या नावाला कधी उलटा वाचून पाहिलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो. जैशभर जीवाशी खेळला तो शिवाजी. अरे गर्व नाही तर अभिमान, अभिमान आहे मला मराठी असल्याचा. चला सर्वजण मिळून एकदा घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय! भवानी! जय शिवाजी. विठ्ठला विठ्ठला. हरा! मग महाराज या ठिकाणी जगद्गुरु जगदानंद तुकोबाराय सांगतात, अरे आपल्याला नाव तयार करायचे आहे. बघा एखाद्या समुद्रामधील एखाद्या पाण्यामधील नाव कशी असते हो, ती अशी तयार केलेली असते की त्यामध्ये पाणी देखील शिरत नाही, नाव सुद्धा पाण्यामध्ये बुडत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा राम नामाची नाव अशी तयार करायची आहे की काळ जरी आला तरी त्या काळाला सांगण्याची ताकद, त्या काळाला तोंडावर मारण्याची ताकद माझ्या प्रभूंच्या नामस्मरणामध्ये आहे. हेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या तुका मन काळा हाना तोंडावरी. तुका मन काळे हाना तोंडावरी. तुका मन काळा हाना तोंडावरी. तुका मन काळा हाना तोंडावरी. बातावरावी रामाबाणे नाशिवंत आटी प्रिया पुत्र देणे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र देणे. बातावरा हरी रामबाणी. बातावरा हरी रामबाणी. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी. आ आ आ
पुत्राची प्रिया पुत्र तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीन तेचे फळ विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला ऐसी जोडी करा रामकंठी धरा त्याने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीन त्याची फळ नावधड करा सहस्रनामांची जे भव सिंधूंची थडी पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीन त्याची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीन तेची फळ माझ्या अल्पशहा बुद्धीने जसा अभंग सोडवता आला तसा सोडवण्याचा प्रयत्न केला जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर असेल ती माझ्या आईवडिलांची व गुरुजनांची कृपा झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी माऊलींच्या चरणी जन्मदाता आईवडिलांच्या चरणी गुरुजनांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मंडळांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज